नमस्कार. काय म्हणताय माहिती आहे, आज इलेलं आहे जरा आमची कलंबत, म्हणजे बारकी आता 2 कलंबा लावली आहेत मार्चच्या मनात. तर त्यांका पाणी घालू गेलेलं आहे. होती बऱ्यापैकी. आता ही मागच्या बाजूक तुमका कलंबा दिसतात तेवढी कलंबा होती अगोदर त्या जागेवर 2 व्यवस्थित मोठी. पण ती मागच्या वेळी माका वाटतं लास्ट टाईम भयान वादळ झाला, त्याच्यात ती मुळासकट उपटान पडली. त्याचं कारण काय, वादळ नाही तर आपण दुसऱ्यांका करूक बागे देतो ना करारार. आता एवढ्या काय बागा आहेत, तर एवढ्या प्रमाणात कल्टर घालतात की मग विचारून सोय येत नाही. मग ती कलमा एवढी मुळा त्यांची ह्या होतात की मुळा जळून जातात सगळी. म्हणजे आणि परत जागेतलो जो तग असता, आपण काय म्हणू ते का तर सगळा पोषक तत्व जागेतली ती सगळी मरान जातात. आणि म्हणजे तुमका आता त्याच्यातला एक कलम उरला, तिसरा 2 मुळा सगळं गेलीच, त्याच्यातला एक कलम दाखवते काय अवस्था होत आणि नंतर कशी पडतात ते. आता ह्या एक कलम बघा, हे आता तुमका दिसता माझ्या मागे दिसता, अतिशय म्हणजे ती शिरडा झालेली आहेत कलमाची. म्हणजे काय जुनी नाही आहेत कलम ही. हे बघा आता ही बघा, हे पण ना माझ्या चुलत्यांचीच कलंब होती. हे 2-3 कलंब होती. आता तुमका दाखवते काय अवस्था होता ती बघा. म्हणजे कल्टर घातल्यावर काय अवस्था, ह्या असा आपल्या थोडक्यात नाकूड होता, नाकूड. ही बघा ह्या बाजून दिसतली तुमका, ही बघा, ही बघा, ह्या असा होता, ही शिरडा होता त्याची. हे आता वरती ह्या तुमका शिरडाची अवस्था बघा, ही काय अवस्था ती बघा कलंबाची. आणि ह्या बघा ह्या मूळ बक्षा, म्हणजे आता हसायचा की रडायचा आता समजत नाही. ह्या बघा दिसला तुमका मूळ, तरी अशी अवस्था. त्यामुळे तुमची असं दे 5-10 कलंबा असन दे का असन दे, पण ती अशा माणसाकडे द्यावा जो माणूस व्यवस्थित प्रामाणिकपणे व्यवसाय करीत, प्रामाणिकपणा जो धंदो करणारा असत त्याच्याकडे द्यावा. काय होता, नाही तर तुम्ही बसन आपल्या घरात वर्षाक 5-25 पेटी खाशात आपण नाही होत. आता ही अशी बारकी लावलेली आणि त्या गुरांमुळे जरा ह्या असं कंपाऊंड करून टाकलं. आई काटे लागलं, शिरडांचा असा ह्या कंपाऊंड करून ठेवलेला. आणि मग आता हकडे कसा पाईपलाईनची सोय नाही, त्यामुळे डोक्यानंच पाणी आणायचं लागतं. भरायचे 2 कळशे, हे बघा, खांद्यानं मारायचे आणि घेऊन यायचं. तरी अशी बाकीची ह्याकडे कलंबा हसतच. एवढ्या लाईनीची ही कलंबा होती माझी, पडली ती आमची 2. माझी म्हणजे वडिलांनी लावलेली, वडिलांनीच शिंपलेली. मी आत्तासो मोठं झालं आहे, जरा जास्त वय दिसत असलं तरी जास्त तेवढा वय नाही माझा. हा, आणि ही ह्यातली ही तर असो. तुर्तास तरी एवढाच, फक्त एक विनंती आहे तुमका, म्हणजे शेतकरी म्हणण्यापेक्षा जे आपली थोडीशी जी जमीन असता त्याच्यात आपण 4-5 झाडं लावता, मेहनत करता, मोठी करता, आणि कोणाच्या तरी अशी हातात द्या ना. म्हणजे ती ठीक आहे, काही जण कधीतरी पैशाची गरज भासता म्हणून आपण देतो, सगळं मान्यच आहे, काही हरकत नाही. पण मग ते नक्की काय करतात हे आपण ते जाऊन बघू काय मुळात. म्हणजे कल्टर ह्यो अतिशय घाणेरडा प्रकार इकडे झालेला. म्हणजे त्या ॲक्च्युली शेतकऱ्यांकाच समजत नाही. काही शेतकरी जे वापरतात कल्टर, ते कशा आपण ॲक्च्युली म्हणजे जी कलमांचं आयुष्य ना पुढे 20-25 वर्ष 50 वर्षाची जगतील कलंबा अजून, तर ह्या कल्टरामुळे ती 20-25 वर्षा कलमांची मागे येतात. आणि ती नंतर मुळासकट म्हणजे काय बागे तुमका अशी रस्त्यानं जाताना अशी ना शिरडा झालेली दिसतली कलमांका. तर बघा तुम्ही कलंबा देतास, कोणाकडे काय देतास, तर ती व्यक्ती कसो धंदो करता, किती कल्टर वापरता, ह्या सगळा बघा. आता काही ठिकाणी कोकणात आता बऱ्यापैकी सेंद्रिय आंब्यांचा आता सध्या जोर सुरू आहे, त्याच्यावर सेंद्रिय शेतीवरती भर देतात. पण ही सुद्धा एक प्रकारची शेती आहे, आणि ती शेतीसारखी करू काय, शेती जमीन ही मुलासारखी आहे, आणि त्या मुलासारख्याच सांभाळूक व्हायच गरज आहे. आणि कोकणात ती गरज आहे. आणि आता ही वाढती गरमी आहे, एकतर सगळी ठिकठिकाणी उत्खनन सुरू आहे सगळा. म्हणजे काय तुम्ही का सगळ्यांकडे आता ह्या मोबाईलमुळे सगळे बातमी तुमका असतीलच. पण बघा ती कलमाचे 4-5 असतील, तर जर काय कोणा गरज आहे पैशांची तर ती द्यावा. पण ती मुळात जाऊन बघा नक्की काय करतं. ती कलमांची अवस्था बघा. 1-2 वर्षानंतर त्यांना दिल्यावर व्यापारावर काहीतरी काय करारावरच देतात लोक. म्हणजे
5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष, पण ती 2-3 वर्षात जाऊन कलमांची अवस्था बघा. 2-3 वर्षसुद्धा नाही तसं फरक पडणार, पण 4-5 वर्ष गेली ना की फरक पडतच, म्हणजे कलमा मान टाकतातच. तर बघा, मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर केलं आहे. बघा, तुमका वाटल्यास तुम्ही ह्या गोष्टीवरती रिॲक्ट होऊ नका. माझी तर इच्छा की कलमांवरती आपण जर दुसऱ्यांकडे दिलं तर त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यावा. बस. धन्यवाद.